नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला कसं वाटतंय? मी ज्या वेळेला पहिल्यांदा आली होती इथे तुमच्या इथे, तेव्हा खूप म्हणजे पायाने आणि कमरेने खूप त्रासलेली होती मी. ज्या वेळेला तुम्ही जे ट्रीटमेंट केली माझी, त्याच्यानंतर मी स्वतःच्या पायाने म्हणजे पटापट चालत गेली. मस्तपैकी चालायला लागली. कमरेचं दुखणं थोडं जास्त होतं, ते कमी झालं. पायाचं दुखणं याने मी अशी सरळ पाय ठेवून चालू नव्हती शकत. मी वाकडी पायाने चालायची, पटापट चालायची नाही किंवा मला पटापट चालता पण यायचं नाही. एवढा मला त्रास होता की तुमच्या त्या पहिल्या ट्रीटमेंटनी भरपूर मला फरक पडला. भरपूर म्हणजे भरपूरच. जसं समजा की एवढे मी दवा ऍक्च्युली मी दवा शाळेत 30 वर्ष मी दवा खाते. 30 वर्ष मी दवा खाऊन पण मला मी जेवढं दवा खाईन ना तेवढंच बरं वाटतं. त्याच्यानंतर परत एरे माझ्या मागल्या दवा जिथे नाही. एक दिवस जरी दवा नाही खाल्ली, दुसऱ्या दिवशी माझं पेन एवढं ना कमरेतून ते खाली पायापर्यंत भरपूर. तुम्हाला फर्स्ट सिटिंगला आराम वाटला असेल, सेकंड सिटिंगला आपल्या पहिल्या सिटिंगला थोडा प्रॉब्लेम होता, आपण शूट होऊ शकतो. हो बरोबर. सेकंड सिटिंगला तुम्ही शूट वरती अजून खाली अजून जरा अजून खाली तिथे तिथे तर हात तिथे लय दुखतो. तिथे हात लावला लय दुखतो तिथे. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा, सोडा. एका साईडने आराम. ओके. थांबा. रिलॅक्स. अंग लूज ठेवा. रिलॅक्स. लूज. रिलॅक्स. लूज. ओके. ह्याला आयसिंग केलेली. लूज. लूज. श्वास घ्या, सोडा. कडाकड वाजलं. आला प्रेशर. वाजल्या. आला प्रेशर. खाडतून असं खेचलं गेलं असं वाटलं. हो एकदम म्हणजे ते खड्ड्याने झाल्यावर ठरायचं. कसं वाटतंय? फटाफट चालते तरी. अच्छा. ताई तुम्हाला कसं वाटतं आता फायनल सेकंड सिटिंग? आता समजा 100 पैकी 80% तर मी बरीच झालेली आहे. ते दवा देतात आणि सांगतात दवा घ्या, आराम करा. आता बायकांचं कसं आहे, आता मी इथून हे रेकमेंड करून जाते, मी जाणार आणि घरकामं करते, तसं घरकामं करणार मी जाऊन, आता घरामध्ये करणार कामं. मग मला माझ्या शरीराला तसं तेवढं आराम नाही भेटणार. ऍक्च्युली आराम भेटेल अगर मी आराम घरी घेतला ना हे करून, तर मला नक्कीच 100% आराम भेटेल मला. मी तर म्हणते अशा ह्या त्रासलेल्या या महिला आहेत ना, यांनी कमरेपासून जो पाय दुखतो खूप मी ऐकलेलं आहे. आता मी पण सत्संगला जाते ना, तिथे पण खूप बायका अशा आहेत की त्यांना बसता येत नाही. हेच कंबर आणि पाय हे दुखणं खूप आहे त्यांचं. आराम भेटला असताना तुम्ही लवकर बरी होईल आणि बिना दव्याची बरी होईल असं वाटतंय मला.